ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। नांदेड़ जिले के नायगांव तालुका वजीर गांव के हनुमंत बालाजी ठगे उम्र 23 वर्षीय बीए ने मराठा आरक्षण आंदोलन के दौरान कुणबी जाति के रिकॉर्ड न मिलने से निराश होकर जहरीली दवा पीकर आत्महत्या कर ली। हनुमंत मनोज जरांगे पाटिल के नेतृत्व में चल रहे मराठा आरक्षण आंदोलन के सक्रिय सदस्य थे और कई अनशन में भाग ले चुके थे। हाल ही में उन्होंने ईएटी परीक्षा के लिए फॉर्म भरा था और उम्मीद थी कि आरक्षण मिलने से सरकारी नौकरी में मदद मिलेगी, लेकिन ठगे उपनाम के कुणबी रिकॉर्ड सरकारी कार्यालयों में न मिलने से वे गहरे सदमे में आ गए हैं। वे अपने परिवार के एकमात्र सहारे थे, जिनके पिता 4-5 साल पहले गुजर चुके थे और परिवार में उनकी मां, छोटा भाई और बहन है। इस घटना से नांदेड़ जिला सदमे में है और हनुमंत के रिश्तेदारों ने सरकारी निष्क्रियता को जिम्मेदार ठहराते हुए मनोज जरांगे पाटिल के नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में तीव्र आंदोलन छेड़ने की चेतावनी दी है, जो तब तक जारी रहेगा जब तक हनुमंत को न्याय नहीं मिलता। हाँ, तुमचं नाव सांगा। अंकुश गुणाजी कोल्हे, राहणार वजीरगाव तालुका नायगाव। मी इथले रहिवासी असून माझा मराठा आंदोलनातील सहकारी मित्र म्हणजे आतापर्यंत त्यानं मराठा आरक्षण मी माझ्या खांद्याला खांदा लावून लढा देत होता, तो काल हातनी ते कापशी शिवारामध्ये स्वतःची जीवनयात्रा त्यानं संपवली। कारण त्याचं कारण एकमेव म्हणजे मराठा आरक्षण आहे। त्याच्यामध्ये सरकारच्या काही चुकांमुळे त्याला फक्त त्याचा जीव गमवावा लागला। कारण कसं आहे, हैदराबाद गॅजेट सरकारने हे लागू केलं, लागू करून देखील सरकारने त्या हैदराबाद गॅजेटमध्ये स्वतःची नोंद स्वतः शोधावी हे जे चालू केलेलं आहे सरकारनं, आणि सरकारमधील जे शासकीय कर्मचाऱ्याला नेमण्यात आले, बाबा हैदराबाद गॅजेटच्या नोंदी तुम्ही कुणबी नोंदी शोधून द्या, त्याच्यामध्ये एकही कर्मचारी सरकारी कर्मचारी काम करायला तयार नाही। आमचा हनुमंत ढगे हा मुदळ येथे आमचा निजामाबाद पहिला मुदळ तालुका होता, त्या ठिकाणी जाऊन कुणबी नोंदीसाठी गेला होता। त्या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला 3000 रुपयाची मागणी केली। त्या ठिकाणी त्यानं गावातील मित्रांना फोन करून 3000 रुपये त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये दिले। परत तो त्याला म्हणला, बाबा 15 दिवसानंतर तुम्ही या इकडं। 15 दिवसानंतर परत हनुमंत गेल्यानंतर 15 दिवसानंतर आणखी 3000ची मागणी केली। हनुमंत ढगेची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आणि तो सर्वसाधारण घरचा असल्यामुळे तो काम करून शिक्षण घेत होता, डीएड मध्ये असल्यामुळं, आणि त्याला मराठा आरक्षणाविषयी एवढं म्हणजे लढा लागला। मनोज पाटील जरांगे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यानं स्वतःच 7 दिवस आमरण उपोषण केलं। त्या उपोषणामध्ये 7व्या दिवशी दादांना ज्या दिवशी पाणी पिलं त्या दिवशी त्यानं पाणी पिलं। खरं म्हणजे ह्या हनुमंत ढगेचा जीव जायला नाही पाहिजे होता, फक्त सरकारच्या चुकीमुळे हनुमंत ढगेचा जीव गेला। आणि सरकारला याच्या मीडियाच्या तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत हनुमंत ढगेला न्याय भेटणार नाही आणि मराठा समाजाला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत हनुमंत ढगेची अंत्यविधी होऊ देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। माझे नाव आनंदा शंकर ढगे, राहणार वजीरगावकर। मी येथील रहिवासी आहे। आम्ही सर्व वजीरगाव येथील आहोत। आमच्या गावातील तरुण मराठा तरुण हनुमंत बालाजीराव ढगे यांनी काल 4 वाजता कापशी हातनी तालुका लोहा या शिवारामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। ती आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे। कारण घटना घडण्याचं मूळ कारण हेच आहे, ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो दादांसोबत, दादांनी जेव्हा उपोषण केलं तेव्हाही 7 दिवस आमरण उपोषण केलं। नंतरच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो, आमच्या तो सोबत होता, आणि GR काढल्यानंतर शासनाने कुणबी नोंदीच्या आधारे सर्वांना ओबीसी मधून 50% आतलं मराठा आरक्षण ओबीसी मधून भेटेल असा GR काढला। त्या GRच्या अनुषंगाने गुलाल उधळला। आम्ही गावाकडे आलो। त्यांनी मला वैयक्तिक स्वतः 2-3 वेळेस मला असं म्हटला की चल आपण जाऊ, मुधोळला जाऊ, आपण नायगावला जाऊ, नांदेडला जाऊ आणि आपल्या ढगे आडनावाच्या नोंदी शोधू। मी म्हटलं बा, मी परिस्थितीनं मी तसाच आणि त्यानंही तसाच, पण मी म्हटलं बा मी कामामध्ये दुसरीकडे आहे लोकांकडे, तू बघ हनुमंत काय होईल। मग तो एक वेळेस नांदेडला आला, नंतर मुधोळला गेला, नंतर नायगावला गेला। तहसीलदार मॅडम सन्माननीय धम्मप्रिया गायकवाड यांना माहिती आहे, तो त्यांच्याकडे आला होता। हे सर्व झाल्याच्या नंतर या 15 दिवसामध्ये त्यांनी माझ्याकडे आला आणि म्हणला आता नोंद सापडत नाही, आता समोर काय करावे। मी म्हणलं सापडेल, थोडं थांब, चालू आहे प्रक्रिया। पण त्यांनी मला म्हणला आता मला TATचा फॉर्म भरायचा आहे।
आणि मी आता TATचा फॉर्म भरतो. मी म्हणलं बा भर, काय हरकत नाहीये. मग फॉर्म भरला. आता त्याला अडचण येऊ लागली या आरक्षणाची ओबीसीतल्या, आणि अडचण दुसरी कुणबी नोंद नाही. आपलं यासमोर बोलण्यासारखी अवस्था नाही. का तर नांदेड जिल्ह्यात सुपरिचित असणारा, जरांगे पाटलाच्या बरोबरीने एक संघर्ष योद्धा म्हणून परिचित असणारा, नायगाव तालुक्यातील वजीरगावचा लढाऊ कार्यकर्ता आज आपल्या सर्वांमध्ये नाही. ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 7 दिवस अमर उपोषण केले. या सर्व गोष्टी मधून त्यांना काहीही साध्य झालेलं नाही. हे नैराश्य त्याला सहन झालेलं नाही. या नैराश्याच्या पुढं सततची नापिकी सोबतच घरची हलाखीची परिस्थिती. घरी आता त्याच्या घरी कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून तोच होता. 23 वर्षाचा जरी असला तर त्याचे वडील आज लगभग 5 वर्षापूर्वी अटॅकमध्ये वारलेत. एक त्याचा छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ आणि काही शिक्षणामध्येच लहान आहे. त्याच्यानंतर छोटी बहीण आहे. घरच्या एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याने कुटुंबाला चालवणे, त्याच्यानंतर समाजासाठी म्हणून त्यानं स्वतःचा त्याग देणे, या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्याच्या मनाला खोचत होत्या. या सर्व प्रकारामधून त्यांनी काल अचानक मध्ये जे निर्णय घेतला, समाजासाठी स्वतःचा बलिदान दिला. त्याचं बलिदान काही व्यर्थ जाणार नाही. आम्ही नांदेड जिल्ह्यामधून मराठा जेवढे संघर्ष योद्धे आहेत, मराठा समाजासाठी ज्यांनी स्वतःचं अमूल्य वेळ दिला, या सर्वांनी एकत्र येऊन त्याच्या आज गेलेल्या बलिदानाला सार्थ ठरविण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यापुढे जोपर्यंत त्याच्या बलिदानाला शासनाने न्याय दिला नाही, तोपर्यंत आम्ही त्याची मौत होऊ देणार नाही. आणि शासनाला आव्हान करू, मराठा आणि कुणबी ही एकच आहे. कुणबीची नोंद नाही म्हणून एखाद्या नवयुवक तरुणाचा जर जीव जात असेल तर मग हे आरक्षण काय कामाचे आहे. त्यासाठी शासनाने हे निर्णय तात्काळ घ्यावा आणि मराठा आणि कुणबी ही एक असल्याचं तात्काळ अंमलबजावणी करावी. एवढेच बोलून मी थांबतो. माझं नाव चक्रधर बालाजी ढगे. मी राहणार वजीरगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. इथून रहिवासी असून माझा माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. तरी माझा भाऊ माझ्या मला वडील वारून 4 वर्ष झाले. आता वडील काय संपूर्ण काय माझा भाऊच होता. भाऊ 23 वर्ष झाले होते. भाऊला 23 म्हणलं तरी आता भाऊचं D.Ed कम्प्लीट झालं होतं. फक्त CETचा फॉर्म भरला होता. आता जिथं सेंटर येईल तिथं परीक्षेला जायचं होतं फक्त. पण या परीक्षेच्या अगोदर आपल्याला काही समाजकार्य घडावं म्हणून भाऊ इकडे तिकडे मराठा आरक्षणासाठी ते कुणबी नोंदी हुडकायसाठी गेला. मग आमच्या वजीर गावात ढगे नावाची एकही कुणबी नोंद नसल्यामुळं परीक्षेला तर आता भाऊला बसायचं. मग आपल्याला फायदा मिळावा ह्याकरिता भाऊने इकडं तिकडं धडपड सुरू केली. धडपड सुरू केल्यावर सुद्धा मधले काही माणसं काही पैसे मागणे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे 3,000 रुपये मागले एक अधिकाऱ्याने. आणतो तुझी कुणबी नोंद शोधून देणार, 3,000 दे. पण ते 3,000 दिल्यावर सुद्धा नंतर वारंवार भाऊला नंतर बोलून घेतलं. आज वारंवार पैसे वारंवार पैसे त्यांना, म्हणजे तेवढे आम्ही गोरगरीब मराठा गोरगरीब आहात. पण श्रीमंत असलं तर टेन्शन राहत नव्हतं तेवढं. पण गरीब पैसे नसल्यामुळे भाऊ आमचा D.Ed संपूर्ण स्वतःच्या दमावर संपूर्ण हे करून D.Ed कम्प्लीट झालं. CETचा भरलाच होता फॉर्म. तर तेवढ्यामध्ये आता अशक्य ठरला भाऊ. कारण समाजाला आता ते समजूनच आलं की ते भाऊनं जास्त म्हणलं तर 2 महिने सारखं हिंडला, इकडे तिकडे हिंडला. पण समाजाला आता भाऊला कडून चुकलं की आता हे आरक्षण भेटलं पण काही कामाही नाही. आपल्या अनर्थ टळला असता. पण हे कुणबी नोंदी घटल्या असल्या तर अनर्थ टळला असता. कुणबी नोंद घटल्या नसल्यामुळे अनर्थ तसंच झालं. त्याच्यामुळं भाऊ जड अंतकरणाने भाऊ श्रद्धांजली भावांना. फक्त माझ्या भावाला हे न्याय मिळालाच पाहिजे. तुमची पुढची भूमिका काय राहील भावाला न्याय मिळण्यासाठी? आमची भूमिका आहे पुढची, सरकारला फक्त एक विनंती आहे, आम्हाला न्याय मिळावा. फक्त आता इथून पुढे तरी इथून किती जीव गमावशाल, किती जीव गमावताना या डोळ्याने पाहशाल.
सरकारला एवढीच विनंती आहे की आता माझा भाऊच गेला, पण अजून दुसरा कोणता माझा कोण्या गावातून, कोण्या नांदेड जिल्ह्यातून, दुसऱ्या कोण्या जिल्ह्यातून माझा भाऊ जाऊ नये, याकरिता पुढची भूमिका आमची अशी आहे की सरकारने ताबडतोब तात्काळ म्हणजे संपूर्ण तात्काळ याला जे समिती बसवली होती मराठा समाजाविषयी, त्या समितीविषयी चर्चा करून तात्काळ संपूर्ण हे जे कुणबी जे प्रमाणपत्र आहे तरी ताबडतोब निर्णय घ्यावे. इथून पुढे तरी आता अनर्थ टळला पाहिजे. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। हनुमान ठगे की आत्महत्या से मराठा आरक्षण आंदोलन में गंभीरता आई है। अब प्रशासन की कार्यवाही पर सभी की नजरें हैं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।